आज बऱ्याच महिन्यानंतर शिवसेना एक वादळ या आपल्या माध्यमावर आपण जातीय राजकारणाचा विषय घेतोय. मराठा आरक्षण आंदोलन त्यानंतर आज पहिल्यांदाच आपण जातीय राजकारणाविषयी बोलतोय. महाराष्ट्राच्या बुलढाण्यातल्या लोणार तालुक्यामध्ये काल चिखलाकाकड या गावामध्ये छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला घेऊन एक विवाद झाला आणि हा फक्त वादाचाच विषय नाही तर तिथे एका महिलेला अमानुष मारहाण होते. तिचे कपडे फाटेपर्यंत मारहाण होते. फक्त एकटीलाच नाही, घरातल्या सर्व महिलांना अगदी लहान मुलींसकट ही मारहाण होते. आता विषय पहा. आज खरं तर मी तुम्हाला या व्हिडिओच्या सुरुवातीला एक डिस्क्लेमर टाकतो. आजच्या व्हिडिओमध्ये मी दोनही बाजू ठेवणार आहे. बघा तुम्हाला पटतंय का? पटत नसेल कमेंटमध्ये नक्की व्यक्त व्हायचं. आता बुलढाणा जिल्हा, आता खरं तर आणखी एक पार्श्वभूमी सांगावी लागेल. छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याच्या वादाचा हा विषय आहे. हाच बुलढाणा जिल्हा मा जिजाऊंचं जन्मस्थान आहे. सिंदखेड राजा. बुलढाण्यामध्ये मी अनेकदा जाऊन आलेलो आहे. किंबहुना जे चिखला गाव आहे, चिखलाकाकड हे गाव आहे, त्या गावात सुद्धा मी जाऊन आलेलो आहे. शिवगर्जना या शिवसेनेच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी त्या गावामध्ये होतो. तिथे माझं भाषण होतं. त्यामुळे मला चिखला गाव हे चांगलंच माहिती आहे. आता विषय असा आहे, ज्या संजीवनी वाघ ज्यांच्याविषयी हा सारा वादंग आहे, त्या संजीवनी वाघ ह्या स्वतः शिवसेनेच्या उपजिल्हा प्रमुख आहेत. अगदी साधी बहीण आहे ती. अगदी साधी म्हणजे आपण म्हणाल उपजिल्हा प्रमुख आहे, फार मोठ्या पदावर आहेत. अजिबात त्या पदावर जाऊ नका. ती व्यक्ती म्हणून अगदी साधी आहे. अगदी साधी म्हणजे एखाद्या खेडेगावामधली, तुम्ही आता त्यांना तुम्ही मीडियावर पाहिलं असाल, पण अगदी साधी आहे ती. कदाचित मीडियावर बोलताना सुद्धा त्यांना त्या तेवढ्या मीडिया फ्रेंडली नाहीत, त्यांना तेवढं बोलायचं सुद्धा कळत नाही. पण त्यांच्या अंगामध्ये निष्ठा आणि ती एक जिद्द ठासून भरलेली आहे. छत्रपती शिवरायांच्या विचारांची वेडी आहे ती. आता पहा, मी तुम्हाला दोन्ही बाजू कशा सांगतो. म्हणजे शिवसेनेची भूमिका या संदर्भात काय आहे, शिवसेना नेमकी कुठली भूमिका घेते, उद्धव साहेबांचे विचार काय आहेत, तुमचे स्वतःचे विचार काय आहेत. अनेकांचे मला मेसेजेस सुद्धा झाले की आपली भूमिका नेमकी या संदर्भात काय आहे. एका महिलेला अमानुष मारहाण होते. ज्या वेळेस विषय छत्रपती शिवरायांचा येतो, ज्या वेळेस विषय महिलेचा येतो, तिच्या हक्कांचा येतो, त्यावेळेस सगळ्या गोष्टी बाजूला. आता विषय मी सगळ्यात प्रथम येतो महिलेवर. त्या महिलेवर गावामध्ये पुतळा उभारला जातो. आता मला त्या पुतळ्याविषयी मी थोडी माहिती घेतली, त्या जागेविषयी माहिती घेतली. माहिती अशी सुद्धा येते की ज्या जागेवर तो पुतळा उभारला गेलाय ती गावातली, आता ही माहिती किती खरी किती खोटी याच्यामध्ये जर तुम्ही चिखल्यात नसाल तुम्ही सांगू शकता, पण त्या गावामध्ये ती अशी जागा आहे जिथे 100-200 लोक एकत्र बसू शकतात आणि ती एकमेव जागा आहे असं मला कळालं. ज्यांनी ही मारहाण केली त्यांची अशी मागणी होती की ही जागा सोडून आपण दुसरीकडे कुठेतरी ते करावं. सगळं मान्य. मी हे जाणीवपूर्वक तुम्हाला सुरुवातीला सांगतोय. कुणाचीही बाजू तिथे राहता कामा नये, वन साइड स्टोरी होता कामा नये. तो पुतळा तिथे ठेवण्याऐवजी आपण ग्रामपंचायतीच्या समोर, त्या मला वाटतं सरपंचाचा सुद्धा आज एक व्हिडिओ येतोय आणि त्यात तो म्हणतोय ग्रामपंचायतीच्या समोर किंवा इतर ठिकाणी मंदिराच्या समोर आपण अश्वारूढ पुतळा करूयात, वर्गणी काढूयात, आपण अश्वारूढ पुतळा करूयात. हे सगळं एका बाजूला घ्या. वाद महिलेला मारण्यापर्यंत जातो. वाद तिचे कपडे फाटेपर्यंत मारण्यापर्यंत जातो. ह्या गोष्टीला आक्षेप आहे. छत्रपती शिवरायांचा पुतळा कुठे ठेवायचा, समस्त गावकऱ्यांचं काय मत आहे त्याची बघा. पुतळ्यासाठी नियम आहेत. पुतळा उभारल्यानंतर फक्त पुतळा उभारून चालत नाही, त्या पुतळ्याचं पावित्र्य सुद्धा जपावं लागतं. कुठेही तुम्ही, कारण जुन्या काळात, आता मी तुम्हाला एक साधं उदाहरण देतो. शहरांमध्ये पूर्वीच्या काळी 3-4 माळ्यांच्या बिल्डिंग असायच्या, ते जिने असायचे. त्यावेळेस लिफ्ट हा प्रकार नव्हता 3-4 माळ्यांपर्यंत. आताही 3-4 माळ्यांपर्यंत लिफ्ट नसतात म्हणा, पण त्यावेळेस जिन्यांवर थुंकू नये, लोकांनी चालता बोलता थुंकू नये कोपऱ्यामध्ये, म्हणून तिथे देवतांचे ते टाईल्सचे फोटो लावले जायचे. म्हणजे लोकांनी थुंकू नये म्हणून तुम्ही देवतांना ओलीस नाही धरू शकत. लक्षात आलं तुम्हाला मला काय सांगायचंय. पुतळा उभारल्यानंतर त्या पुतळ्याचं पावित्र्य सुद्धा जपलं गेलं पाहिजे. या मतावर आपण सगळ्यांचं एकमत नक्कीच असेल. गावकऱ्यांचं काय मत आहे, ग्रामपंचायतीचं काय मत आहे, पुतळ्याचे नियम काय सांगतात, या सगळ्या गोष्टींचा विचार झाला पाहिजे. होय, मी या गोष्टीला मान्य करतो. हे सगळं एका बाजूला जरी ठेवलं तरी त्या महिलेला झालेली ती कपडे फाटण्यापर्यंतची मारहाण कुठल्याही याच्यात बसत नाही. या मारहाण करणाऱ्यांचे माझ्या भाषेत जर आणि माझ्या नियमात जर तुम्ही आला तर हात पाय तोडले पाहिजेत, ज्यांनी कपडे फाटेपर्यंत मारहाण केली.
चौरंगा केला पाहिजे, छत्रपती शिवरायांच्या शासनाप्रमाणे चौरंगा झाला पाहिजे. तुम्ही मारहाण या पद्धतीने करता, तिच्या घरातल्यांपर्यंत सर्वांना मारहाण करता. मी त्याचे व्हिडिओ कुठलेही दाखवणार नाही इथे, त्या मारहाणीचे त्याहीपेक्षा भयानक व्हिडिओ माझ्याकडे पोहोचलेले आहेत. पण मला वाईट ह्या गोष्टीचं वाटतं, आता यालाही दोन बाजू आहेत, की आपण जर तो व्हिडिओ काढलाच नसता तर ते प्रकरण एवढं महाराष्ट्रभर पोहोचलं नसतं, त्या प्रकरणाचं गांभीर्य तेवढं कळालं नसतं. पण तरी सुद्धा त्या महिलेच्या अशा व्हिडिओंना आपण प्रसिद्धी देतोय, हे कितपत योग्य आहे? मला खरं तर आता याच्यावर प्रत्येकाची दुमतं असू शकतात, पण माझं मत स्पष्ट आहे. काही का असे ना, पण ह्या लेवलपर्यंत, ह्या पातळीपर्यंत कपडे फाटल्यानंतर ते व्हिडिओ प्रसारित करणं मला तरी चुकीचं वाटलं. ते व्हिडिओ प्रसारित व्हायला नको हवे होते. शेवटी ठीक आहे, सगळं राजकारण एका बाजूला, पण ते व्हिडिओ फार सेन्सिटिव्ह आहेत. असो, त्याविषयी मी जास्त काही बोलणार नाही, कारण त्याच्यावर सुद्धा दुमत येऊ शकतं. बघा, मी माझं मत ठेवतो याच्यावर, त्यावर सुद्धा दुमत येऊ शकतं की तो व्हिडिओ जर प्रसारित झाला नसता तर कदाचित त्याचं गांभीर्य कळालं नसतं. असो, आज ज्या वेळेस शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी त्यांना स्वतः फोन केला, शिवसेनेची भूमिका ऐकायची ना तुम्हाला, शिवसेनेच्या पक्षप्रमुख, कारण शिवसेनेच्या उपजिल्हा प्रमुख आहेत त्या, शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी त्यांना फोन केला, म्हणाले त्या सर्वांची नावं मला हवेत, कारण त्या स्वतः संजीवनींनाच माहिती आहे की कोण कोण याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह आहे, याच्यामध्ये सामील आहे, या कटामध्ये कोण पोलीस आहेत, त्यांच्या डोळ्यासमक्ष हे सगळं घडलं आणि त्यांनी ते घडवू दिलं. कोण पोलीस आहेत, त्यांनी या सर्वाला समक्ष या सगळ्याला संरक्षण दिलं किंवा त्या आरोपींना पळून जाण्यास मदत केली, सगळं सांगायचं, सगळ्यांची नावं द्यायची. उद्यापासून राज्याचं अधिवेशन चालू आहे. आमदार स्वतः सिद्धार्थ करत असतील, नरूभाऊ खेडेकर आमचे जिल्हा प्रमुख असतील, जिल्हा संपर्क प्रमुख असतील, तिकडचे जिल्हा प्रमुख असतील, सारी मंडळी तिथे जाऊन बसली होती. युवा सेनेपासून सारी मंडळी तिच्या पाठीशी ठामपणे उभी आहेत. म्हणजे तिला कुठेही शिवसेनेची सर्व रसद तिच्या पाठीशी उभी आहे. पण ज्यावेळेस पक्षप्रमुख उद्धव साहेबांचा, आणि माझ्या मनात ज्या गोष्टी होत्या अगदी तशाच्या तशा मला उद्धव साहेबांच्या त्या फोन कॉलमध्ये मला तशाच्या तशा पाहण्यात आल्या माझ्या, कारण काही प्रश्न माझ्या मनामध्ये होते. आता ह्या गोष्टी मी कदाचित तुम्हाला वाटत असेल मी वेगळ्या अर्थाने घेतो, तुम्ही मला अनेकदा पाहिलंय, मराठा समाजाची आरक्षणाची आंदोलन असो, प्रत्येकामध्ये मी हिरिरीने उभा असतो, अगदी मुंबईतलं आंदोलन असो, अगदी कुठलंही आंदोलन असो, मराठा समाजाच्या आंदोलनांमध्ये मी स्पष्टपणे मराठा समाजाची भूमिका ठेवतो आणि वेगळ्या पद्धतीने ठेवतो, आपल्या शैलीमध्ये ठेवतो. जिथे ज्याची गरज आहे ते केलं पाहिजे, पण काही ठिकाणी काही गोष्टी जिथे मला वाटतात ह्या अशा घडू नयेत, त्या ठिकाणी आपण ती गोष्ट सांगण्याचा सुद्धा तसाच प्रयत्न करू, आणि त्यामध्ये सुद्धा मी मागे पुढे पाहणार नाही. जे आहे ते आहे तसं तुमच्या सर्वांसमोर ठेवेल. सर्वप्रथम मी तुम्हाला पक्षप्रमुख उद्धव साहेबांचा एक व्हिडिओ दाखवतो, ज्यामध्ये त्यांनी आपली भूमिका स्पष्ट ठेवलेली आहे. सगळ्यांची नावं मला हवी आहेत, कुठेही कसूर होणार नाही त्यांच्या बाबतीत, त्या आरोपींना शिक्षा होण्याच्या बाबतीत कुठेही कसूर केला जाणार नाही. अगदी ते पोलीस त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह असतील तर त्यांचं सुद्धा निलंबन होईपर्यंत आपण हा विषय, आणि शेवटी विधानसभेपर्यंत, विधान परिषदेपर्यंत ज्यावेळेस हा विषय जाईल त्यावेळेस त्याच्यावर नक्की कार्यवाही होईल. हे महत्वाचं आहे. पण त्यासोबत त्यांनी एक वाक्य अतिशय महत्वाचं बोललं, ते तुम्ही स्वतः ऐका. काय म्हणाले ऐका. एकच सगळ्यांना माझं नम्र माझी प्रार्थना आहे की छत्रपती शिवाजी महाराजांवरची आपल्या सगळ्यांचं दैवत आहे, त्याच्यावरनं कुठेही जातीपातीत मारामारी नको. आणि जे गुन्हेगार आहेत त्यांना शिक्षा झालीच पाहिजे, त्याचा आपण पूर्णपणे पाठपुरावा करून ते करून दोन गट नव्हतं साहेब, ते दोन तुम्ही सांभाळा. आम्ही सोबत सगळे आहोत ताई. साहेब तुम्ही स्वतः आहात तिकडे ना? हो, मी आहे आपले सगळे लोक आहेत, आणि संजीवनी आपल्या पक्षाचीच सोबत राहा, सगळे ताईच्या पाठी राहा, सगळे मजबूत. होय साहेब, आम्ही त्या दिवशी 5 वाजेपर्यंत होतो. आपल्या तिथल्या लोकांना सांगा, जर गुन्हेगारांच्या बाबतीत कुठे सरकारी ढिलाई दाखवत असेल तर ताबडतोब सांगा. बरोबर आहे साहेब, बरोबर आहे. हो बिलकुल. काय की त्याच्यावर जातीपातीत मारामाऱ्या होऊ देऊ नका. नाही बिलकुल, आपण काळजी करू नका. शिवरायांच्या महाराष्ट्राला कुठे काही डाग लागेल असं होऊ देऊ नका. आपण काळजी करू नका साहेब. फक्त जे दोषी आहेत त्यांना मात्र आम्ही सोडणार नाही बरं का. हा दोषी, एकही दोषी आम्ही सोडणार नाही. जे होत नाही तोपर्यंत आम्ही हा प्रश्न लावून धरू प्रत्येक स्थानावरती, आणि आपले आशीर्वाद आमच्यावर राहू द्या. तुम्ही आता उद्या याल ना मुंबईत अधिवेशनाला? हो मी येणार आहे ना. उद्या येतोय मी. उद्या येतोय साहेब मी. साहेब 18 प्रगत जातीचे राजे होते साहेब, अशा राजाच्या विरोधात असा प्रकार घडायला नको होता. बरोबर आहे. हे अत्यंत वाईट निंदनीय म्हणजे काय समजत त्याची करता येणार असेल.
सगळ्या कोणी फक्त जरा कोण आगीत गेले होते त्याला बळी पडू नका कोणी. साहेब आरोप जो मेन आरोपी आहे तो अजून अटक झाला नाही. त्याचं नाव पाठवा. आपण पूर्ण इकडे उद्यापासून अधिवेशन सुरू होतंय. सरपंच आहे गावचा गणेश काकड म्हणून आहे, तो अजून अटक झाला नाही. बरं, हा नाही तुम्ही काळजी करू नका, आम्ही सोबतच आणि ज्यांनी हे गुन्ह्यात सहभागी होते त्यांना अटक करून त्यांना शिक्षा करायला लावू. त्याच्यावर नुसते गुन्हे दाखल नका होतो साहेब, ते सजा सुनवा. हो हा तुम्ही मला काही खऱ्यांची नावं द्या, जे तिकडे होते ना त्यांची नावं द्या, आपण ते सगळे करून घेऊ. आरोपी अजून गावात आहे तुम्ही सांभाळा. उद्धव साहेबांच्या या फोन कॉलमध्ये मला प्रबोधनकारांचे विचार अगदी स्पष्टपणे जाणवले. काय म्हणाले? समाजामध्ये मारामाऱ्या होऊ देऊ नका, जातीमध्ये मारामाऱ्या होऊ देऊ नका. बघा, विचार करा, या कमलीसारखा जर उद्धव साहेबांचा विचार असता ना, या भारतीय जनता पक्षासारखा उद्धव साहेबांचा विचार असता, तर विचार करा, बुलढाण्याचं राजकारण पाहिलात, मराठा समाज फार मोठ्या संख्येने आहे. संपूर्ण त्या क्षेत्रात मराठा समाज हा फार मोठ्या संख्येने आहे. आणि जिला मारहाण झाली आहे ती स्वतः शिवसेनेची कार्यकर्ती आहे, उपजिल्हा प्रमुख आहे. तिथे आमदार बसलेले आहेत, लोकांच्या भावना उग्र आहेत. कारण राजकारणी काय करतात, अशाच ठिकाणी बरोबर चेतवायचं काम करतात आणि तिथे त्या रागाचा राजकीय फायदा घ्यायचा प्रयत्न करतात. उद्धव साहेबांनी नेमकं उलट केलं. तुम्हाला कळतं हा माणूस नेमका कसा आहे? याला राजकारण खरंच कळत नाही. उद्धव साहेबांना राजकारण खरंच कळत नाही. मी सांगतो तुम्हाला, इतर जर कोणी यांच्या जागेवर असते तर त्यांनी तिथे राजकारण केलं असतं. त्यांनी तिथे समाजाचं राजकारण केलं असतं. बरं, जास्त कोण आहे, कमी कोण आहे, चला त्याप्रमाणे आपण राजकारण करूयात. आपल्याला राजकीय फायदा घ्यायचा आहे ना याच्यातनं, आपण राजकीय पक्ष आहोत. तसं नाही केलं. प्रबोधनकारांचे खऱ्या अर्थाने विचार त्यांच्या डोक्यामध्ये, बाळासाहेबांचे खऱ्या अर्थाने विचार ते पुढे घेऊन जात आहेत. ही परिस्थिती आणखी कशी चिघळेल याच्यामध्ये हातभार त्यांनी टाकला नाही. त्यांनी काय सांगितलं ते म्हणतायत, आगीत तेल ओतणाऱ्यांच्या त्या भूलथापांना बळी पडू नका. आगीत तेल ओतणाऱ्यांच्या. मला खरं तर उद्धव साहेबांचे आभार मानायचे. आणि त्यांनी हेही सांगितलं, ज्यावेळेस आमदार सिद्धार्थ खरात म्हणाले ह्या गुन्हेगारांना आपल्याला सोडायचंय, ते म्हटले नक्कीच सोडायचं नाही, तुम्ही या सर्वांची डिटेल उद्या घेऊन मुंबईला या, आपण तिकडे मुंबईमध्ये अधिवेशनामध्ये हा विषय मांडू. आणि त्यांनी तिला सांगितलं, समाज आणि आम्ही सारे तुझ्या पाठीशी ठाम उभे आहोत, पण जातींमध्ये मारामाऱ्या होऊ देऊ नका. ही झाली शिवसेनेची भूमिका. शिवसेनेची भूमिका अतिशय स्पष्ट शब्दात शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी आपल्याच तोंडून सांगितली. जातींमध्ये मारामाऱ्या नको, स्पष्टपणे सांगितलं. आता मी या प्रकरणाची दुसरी बाजू तुम्हा सर्वांसमोर ठेवतो. हे सर्व काही माझं वैयक्तिक मत असेल. काही प्रसंग घडलेत तिथे काल जे मला वैयक्तिकरित्या पटलेले नाहीत. काल स्वतः मनोजदादा जरांगे पाटील तिथे आले, मराठा योद्धा तिथे आले. मनोजदादांच्या येण्यामुळे समाजाला तिथे आधार मिळाला. अगदी स्पष्ट आहे त्यांची भूमिका मराठा समाजाविषयी, अगदी स्पष्ट आहे. त्यांची भावना अतिशय तीव्र आहे. मराठा समाजाच्या बाबतीत त्यांनी केलेली आंदोलनं त्यासाठी मानाचा जय महाराष्ट्र नक्कीच बनतो. मनोजदादांनी इतका त्याग आजपर्यंत मराठा समाजासाठी कुठल्याही नेत्याने केलेला नाही, या बाबतीत दुमत नाही. त्यांनी अनेक उपोषणं केली. त्यांच्यासारखा त्याग, त्यांच्या परिवारासारखा त्याग कुणीही केलेला नाही. आपण स्वतः कित्येक मराठा आरक्षण आंदोलनांमध्ये स्वतः उतरलो होतो. आपण स्वतः ते कव्हर केलेलं आहे. आणि मराठा समाजाची बाजू एक मराठा म्हणून आपण कायम घेतलेली आहे, कायम घेत राहणार. ते आपलं कर्तव्य आहे. मी अनेकदा म्हटलोय, आजवर लढलो मातीसाठी, एकदा तरी लढूया जातीसाठी. आरक्षण आंदोलनाच्या बाबतीत त्यांची भूमिका आपण कायम समाजासमोर ठेवण्याचा प्रयत्न केला, वेगळ्या अर्थाने आपल्या धाटणीमध्ये ठेवण्याचा प्रयत्न केला. पण काल ज्यावेळेस चिखला काकड गावामध्ये ज्यावेळेस मनोजदादा जरांगे पाटील आले, त्यांनी एक तिथे जवळपास मला वाटतं 40-45 मिनिटांचं एक भाषण केलं. त्यांनी अनेक गोष्टींना हात घातला. मी सगळ्याच गोष्टींचा इथे काही उल्लेख करणार नाही, पण त्यातले मोजकेच मी 2-3 प्रसंग सुरुवातीचे पाहिले आणि त्यानंतर मी पुढचं भाषण फारसं पाहिलं नाही. कारण मला कालच्या त्यांच्या संपूर्ण भाषणामध्ये काल तिथे घडलेला प्रसंग तो एका बाजूला वाटला आणि ते काहीतरी वेगळं सांगण्याचा प्रयत्न करतायत की काय, अशा प्रकारची मला कालची तिथली परिस्थिती वाटली. त्यांनी संपूर्ण भाषणामध्ये समाजाला आधार दिला, समाजाविषयी बोलले, समाजाच्या हक्कांविषयी बोलले. पोलिसांवर त्यांनी
अगदी त्यांनी म्हणजे आता दबाव म्हणता येणार नाही, पण पोलिसांना सुद्धा सांगितलं की तुम्ही योग्य ती कारवाई करा. अगदी योग्य. या सगळ्या बाबतीत मनोजदादा जरांगे पाटलांना मानाचा जय महाराष्ट्र करावाच लागेल. मराठा योद्धे आहेत ते. कारण या सर्व बाबतीत दिरंगाई होते, या सर्व बाबतीत जाणीवपूर्वक आरोपींना मदत केली जाते, काही क्षणी राजकीय दबावापोटी. पण इथे त्यांनी तो दबाव आणण्याचा प्रयत्न केला वगैरे सगळं काही मान्य. पण त्यांच्या काही वाक्यांना, मी सुरुवातीचं भाषण त्यांचं जवळपास 45 मिनिटांचं भाषण, सुरुवातीची 10 ते 15 मिनिटांचंच भाषण मी ऐकलं. मी पुढचं भाषण नाही ऐकलं, तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो. पहिल्या 15-20 मिनिटांच्या भाषणामध्ये मला 2-3 प्रसंग असे मिळाले आणि मला ते तुम्हा सर्वांसमोर ठेवण्याची इच्छा झाली. बघा, जर माझं काही चुकत असेल तुम्ही नक्की कमेंटमध्ये व्यक्त व्हावं. तुम्हाला वाटत असेल की हे अशा अर्थाने नाही, हे अशा अर्थाने असेल, हे अशा अर्थाने नाही, हे अशा अर्थाने असेल, तर कदाचित माझं चुकीचं असेल. कारण जी गोष्ट मी ज्या अँगलने, ज्या कोनातून पाहतो, कदाचित तो कोण चुकीचा असू शकतो. पण तुम्ही ते कमेंटमध्ये व्यक्त व्हावं, जेणेकरून आपल्याला सुद्धा कळेल की आपलं काय चुकतंय. शेवटी हे ज्ञानार्जन आहे. तुमच्याकडून मी काही ज्ञान घेणार, माझ्याकडनं मी काही ज्ञान तुम्हाला देणार. ही शेवटी देवाणघेवाण आहे ज्ञानाची, ज्याला इंग्लिशमध्ये ब्रेन स्टॉर्मिंग म्हणतात. जर माझं चुकीचं वाटत असेल तर जरुरी नाही की मी बरोबर आहे. तुम्ही व्यक्त होऊ शकता. सगळ्यात पहिला प्रसंग त्यांनी संख्याबळाचा सांगितला. ह्या गावामध्ये आम्ही कमी संख्येने आहोत, पण महाराष्ट्रामध्ये आम्ही जास्त संख्येने आहोत. म्हणजे शिक्षणाच्या बाबतीत, आरक्षणाच्या बाबतीत संख्या कमी अधिक हे सांगणं इतपत योग्य होतं. पण कालचा जो मारहाणीचा प्रकार आहे त्यावेळेस संख्या कमी संख्या जास्त, म्हणजे त्या भ्याड गुंडांनी आता खरं तर त्या 4-5 जे काही असतील, 100, 200, 300, मला माहित नाही तिथे किती माणसं होती, त्यांनी जो हल्ला केला याच्यासाठी संपूर्ण त्यांच्या समाजाला, त्या संपूर्ण समाजाला आपण ते दूषण लावू शकत नाही. कुठल्याही जाती धर्म पंथ प्रांताचे असो, आपण त्या संपूर्ण समाजाला दूषण लावू शकत नाही. हे माझं वैयक्तिक मत आहे. हा त्यांनी केलेला कांड आहे, ही त्यांची गुंडगिरी आहे. याच्यासाठी संपूर्ण समाज आपण दोषी धरू शकत नाही. मग आपण ही समाजाची ह्या संख्या एवढी, या समाजाची एवढी, आपण नेमकं काय सुचवू इच्छिता? मला ती गोष्ट सर्वप्रथम पटली नाही. तुम्ही सर्वप्रथम हा व्हिडिओ पहा, नेमकं त्यांनी काय म्हटलं होतं. जरी आम्ही इथं कमी संख्येनं आहेत म्हणून तुम्ही जर अन्याय करणार असलात तर राज्यात नंबर 1 ला आम्ही आहेत. आम्ही सुद्धा दांडे उचलू शकतो. फक्त तुमच्यासारखा जातीवाद आम्हाला करायचा नाहीये, तुमच्यासारखा माज आम्हाला जातीचा नाहीये. आमच्यावरती छत्रपतींचे संस्कार आहेत म्हणून आम्ही जातीवाद करत नाहीयेत. आम्हाला त्या वाटावर आणू नको. ज्यावेळेस आपण समाजाचं नेतृत्व करतो, ते प्रतिनिधित्व करतो, त्यावेळेस खांद्यावर जबाबदारी ही फार मोठी असते. आणि त्यातही ज्यावेळेस आपण मराठा समाजाचं नेतृत्व करतो त्यावेळेस तर ती जबाबदारी अतिशय जास्त असते. याचं कारण सांगतो. कारण मराठा समाज हा क्षत्रिय, हा लढवय्या, या समाजाने कायम आजवर सर्व समाजांवर अशी ढाल धरलेली आहे, ते छत्र धरलेलं आहे. मराठा कायम वॉरियर्स राहिलेले आहेत, ते लढलेले आहेत, ते लढाऊ आहेत, छत्रपती शिवरायांचे मावळे आहेत. मराठ्यांनी कायम सर्वांचं संरक्षण केलं, या हिंदवी स्वराज्याचं संरक्षण केलं. मग यावेळेस ही कमी अधिक संख्या, हे सांगून आपण नेमकं काय सांगण्याचा प्रयत्न करतोय? यामुळे मला हे वाक्य पटलेलं नाही. ही माझी बाजू झाली. आता मी तुम्हाला दुसरा प्रसंग दाखवतो, ज्यामध्ये छत्रपती शिवरायांची मूर्ती मागे असताना आपण एखादा अपशब्द कसा काय आपल्या तोंडून येऊ शकतो. बघा, हे तुम्हाला किती पटतं, पण मला तरी ही गोष्ट पटलेली नाही. बघायसाठी नाही आलो. तुमच्या पुतळ्याला हात लावत नाही कोणी, तुम्ही काळजी करू नका. आम्ही ना कोणाच्या गांडीत दम आहे तुम्ही. इतका तिरस्कार आहे का छत्रपतीचा तुम्हाला? कंपाळी कुंकू छत्रपतींमुळे आणि तुम्ही छत्रपतीचा पुतळा काढताय. हे सर्व पाहत असताना भीती एका गोष्टीची वाटते, आणि खरं सांगतो भीती वाटते. या महापुरुषांना, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आमचे, अमुक नेते तुमचे, हे महापुरुष तुमचे, ते समाज सुधारक आमचे, हे जाती जातींमध्ये, त्यांच्या पोट जातींमध्ये हे महापुरुष, हे विचारवंत, हे समाज सुधारक यांच्या वाटण्या नको व्हायला. आणि ह्या वाटण्या ज्या दिवशी होतील त्यावेळेस महाराष्ट्राचं ते महान राष्ट्रपण हे संपलेलं असेल. या सर्वांचं मूळ आहे हा जातीय एकोपा. लक्षात घ्या तुम्ही मला काय सुचवायचंय. मला कदाचित आज मी काही वेगळं म्हणत असेल, तुम्हाला काहीशा या गोष्टी चुकीच्या वाटू शकतात, पण विचार करा,
आमचं तुमचं म्हणजे तुमचे किती आमचे किती, आमचे छत्रपती, तुमचे पुतळे, तुमच्या पुतळ्यांच्या बाबतीत हे आम्ही असं करू का? ज्यावेळेस ही अशी गोष्ट, मी ह्या गोष्टींना कधीही, म्हणजे माझ्या मनात तरी ह्या गोष्टींना कुठेही स्थान नाही. पहा ना, आणखी एक प्रसंग तुम्हाला दाखवतो. पुतळा कोणी हलू शकत नाही. आम्ही येत नुसतं हलवा तुम्ही. आता तुमचे बी पुतळे आहेत ना राज्यात, मग तुमचे चौक आहेत. मग खेळायचं का मग तसं तुम्हाला गुंडाला त्या? आम्ही तुमच्या चौकाचा, तुमच्या महापुरुषांचा आदर्श करतो. आणि आमचे लोक तुमचे पुतळे चौक ओपन करून त्याला हार घालतेत. आणि तुम्ही आमच्याबद्दल इतका द्वेष, आमच्या छत्रपतीबद्दल, हे तुम्हाला मागात पडेल. आता हे हळूहळू यांची तुमचे चौक, तुमचे पुतळे, आमचे पुतळे, आपल्याला स्पर्धा लावायची आहे का? ही भाषा मनाला कुठेतरी पटली नाही. बघा, स्पष्टपणे सांगतो आणि तुम्हा सर्वांसमोर हक्काने माझं स्पष्ट मत ठेवतो, आणि हे माझं वैयक्तिक मत आहे. आणखी एक प्रसंग तुम्हाला दाखवतो ज्यामध्ये तुमच्याही लेखी असतील, आमचीही पोरं त्यांच्यावर हात टाकू शकतात असा उल्लेख केला. जरा एकदा हा व्हिडिओ पहा, त्यापुढे विश्लेषण करतो. तुमच्या लेकीचा अंगावर हात टाकला जमान का? तुम्ही आमच्या महिलेवर हात टाकायला लागला. आम्ही तुमच्या महिलेला आमच्या महिला इतकं बघतो. आम्ही नाही तुमच्या महिलेवर हात टाकीत. आमच्या सुद्धा पोरं टाकू शकते. इतकी नीच पैदाश पण तुमची, इतकी आमची नाही. ओरिजिनल पैदाश आमची. इतिहास साक्षीदार आहे, इतिहास साक्षीला आहे की आजवर मराठा समाजाने सर्व समाजांचं संरक्षणच केलेलं आहे, कायम छत्र धरलेलं आहे सर्व समाजांवर. इतिहास साक्षी आहे. त्यामुळे ज्यावेळेस विषय लेकी बाळींच्या त्या संरक्षणाचा येतो, त्यावेळेस मराठा समाज हा कधीच विचार करणार नाही जात, धर्म, पंथ, प्रांत कुठली आहे, आणि त्यानुसार संरक्षण कधीच केलं जाणार नाही. असो, ही झाली या सगळ्या प्रकरणाची दुसरी बाजू. म्हणजे पहिली बाजू ही मी तुम्हाला सांगितली, त्या समाजकंटकांना, त्या गुंडांना, म्हणजे एखाद्या महिलेचे कपडे फाटेपर्यंत मारहाण करणं, महिलेला मारहाण करणं, याच्या पुढे जाऊन तिचे कपडे फाटेपर्यंत, बरं त्याचे व्हिडिओ प्रसारित झाले. मला अजूनही ती गोष्ट कुठेतरी खटकते. व्हिडिओ, अशा अवस्थेमध्ये व्हिडिओ, म्हणजे व्हिडिओ काढणाऱ्याने कमीत कमी संरक्षण करावं. व्हिडिओ काढणाऱ्याने, बघा पुन्हा मी त्या विषयात जातोय, पण व्हिडिओ काढणाऱ्याने कमीत कमी पहिलं संरक्षण करावं. ती कुठल्या अवस्थेत तिथे बसली होती, तिच्या अंगावरचे कपडे फाटलेत, आपल्या अंगावरची आहे ती कपडे तिच्या अंगावर टाकणं हे सगळ्यात पहिलं कर्तव्य होतं. आणि त्यानंतर तुम्हाला काय काढायचा आहे तो व्हिडिओ काढा. भावना मेल्या आहेत का समाजाच्या? आपण समाज म्हणून मुरदाड आहोत का? आपल्या भावना मेल्या आहेत का कुठेतरी? म्हणजे कुठल्याही जातीचे असो, कुठल्याही धर्माचे असो, ही जातीयता कधी आपल्या मनाला शिवायला लागली? आरक्षण वेगळा विषय आहे, पण ही जातीयता आपल्याला पोखरून जाईल. आपण कधी नष्ट होऊन जाऊ आपल्याला आपलंच कळणार नाही. बघा माझा विषय किती पटतोय. ज्या गोष्टी चुकीच्या वाटल्या त्या चुकीच्या वाटल्या, हे माझं वैयक्तिक मत आहे, हे काही पक्षाचं मत नाही. पक्षाची भूमिका स्वतः उद्धव साहेबांनी त्यांच्या तोंडून स्पष्ट केलेली आहे. पण तुम्ही या सगळ्या प्रकरणावर नक्की व्यक्त व्हावं ही इच्छा मात्र मी नक्की व्यक्त करू शकतो. सप्रेम जय महाराष्ट्र. एक मराठा लाख मराठा.